आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि गुंतागुंतीच्या विषयावर नजर टाकूया. या धर्मशास्त्रीय चौकटीनुसार पापाला या सृष्टीतून कायमचं कसं काढून टाकलं जातं याचा संपूर्ण प्रवास आपण समजून घेऊया. आपण पाहणार आहोत की ही प्रक्रिया नेमकी कशी घडते, टप्प्याटप्प्याने, एका ऐतिहासिक क्षणापासून सुरू होऊन थेट चिरंतन विश्रांतीपर्यंतचा हा प्रवास आहे. तर या सगळ्याची सुरुवात होते 7वा करणा वाजण्यापासून. हाच तो क्षण आहे जो या अंतिम क्रमातील पहिल्या मोठ्या घटनेला सुरुवात करतो. आता हे लक्षात घ्या की ही काही अचानक घडणारी गोष्ट नाहीये. उलट ही एकामागोमाग एक घडणाऱ्या भविष्यसूचक घटनांची एक साखळी आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावरच पुढचा टप्पा सुरू होतो आणि या सगळ्याचा शेवट होतो तो म्हणजे येशूच्या आकाशातील आगमनाने. इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. हे पहिले पुनरुत्थान सगळ्यांसाठी नाहीये. ते खास करून फक्त एका गटासाठी आहे. ते म्हणजे हुतात्म्यांसाठी. त्यांच्या पुनरुत्थानामधूनच त्यांच्या साक्षीची सत्यता सिद्ध होते आणि देवाचं अंतिम प्रेम आणि न्याय सगळ्या देवदूतांसमोर स्पष्ट होतो. ठीक आहे, आता पुढे काय होतं ते पाहूया. कारण पुढच्या टप्प्यात 2 मोठ्या घटना एकाच वेळी घडतात, एक स्वर्गात आणि दुसरी पृथ्वीवर. या स्लाइडमध्ये जो विरोधाभास आहे ना, तो खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, एकाच वेळी स्वर्गात येशू शुद्धीकरणाचं अंतिम काम करत आहेत आणि त्याच वेळी खाली पृथ्वीवर देवाचा न्याय ओतला जातोय. हे बघा, यावरून या घटनेचं महत्त्व आणि पावित्र्य आपल्या लक्षात येतं. म्हणजे जेव्हा येशू स्वर्गीय मंदिरात प्रायश्चित्ताचं हे काम करत असतात तेव्हा ते इतकं महत्त्वाचं असतं की ते पूर्ण होईपर्यंत दुसरं काहीही होऊ शकत नाही. स्वर्गीय राज्याचं शुद्धीकरण पूर्ण झाल्यावरच पुढचा टप्पा सुरू होऊ शकतो. बरं, मंदिराचं शुद्धीकरण झालं. आता येशू पृथ्वीवर परत येतात आणि इथूनच एका नवीन 1000 वर्षांच्या युगाची सुरुवात होते. आणि हा क्रम खूपच तर्कसंगत आहे, नाही का? बघा, आधी पृथ्वीवर निर्णायक विजय मिळवला जातो आणि त्यानंतर लगेचच पापाला प्रवृत्त करणाऱ्या मूळ शक्तीला म्हणजे सैतानाला बाजूला केलं जातं आणि म्हणूनच पृथ्वीवर खऱ्या अर्थाने शांतीचं राज्य सुरू होऊ शकतं. पण लक्षात घ्या, ही काही अंतिम स्थिती नाही. हा एक मधला खास काळ आहे. एक असं युग जिथे मानवतेचे 2 वेगवेगळे गट संतांच्या थेट शासनाखाली एकत्र राहतात. ही सारणी आपल्याला त्या 2 गटांमधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. एका बाजूला आहेत शासक वर्ग, जे पवित्र शहरात राहतात, त्यांची शरीरं आत्मिक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहे सामान्य लोकसंख्या, जी पुनर्संचयित पृथ्वीवर राहते, त्यांची शरीरं भौतिक आहेत आणि त्यांची संख्या वाढत राहते. पण ह्या 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्याचाही शेवट होणं गरजेचं आहे. का? कारण एक शेवटचा प्रश्न अजून बाकी आहे. तो म्हणजे या 1000 वर्षांमध्ये जन्मलेल्या लोकांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीची परीक्षा अजून व्हायची आहे. 1000 वर्षांच्या शांतीनंतर सैतानाला काही काळासाठी मोकळं सोडलं जातं. आता याचा उद्देश काय? तर स्वतंत्र इच्छाशक्तीची ही अंतिम परीक्षा आहे. या परीक्षेतूनच हे सिद्ध होतं की कोण खरोखर विश्वासू आहे आणि कोण नाही. आणि यानंतरच सैतानाला कायमचं नष्ट केलं जातं. आणि मग येतो तो क्षण ज्याकडे संपूर्ण इतिहासाची वाटचाल होती. श्वेत सिंहासन, न्यायनिवाडा, जिथे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार अंतिम आणि वैयक्तिक न्यायाला सामोरं जावं लागतं. हा अंतिम न्याय पूर्ण झाल्यावर सृष्टीतून पापाचे आणि त्याचे परिणामांचे अगदी शेवटचे अंशही काढून टाकले जातात. इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. हा फक्त सैतानाचा पराभव नाहीये, तर हे पापाच्या प्रत्येक पैलूचं पूर्णपणे निर्मूलन आहे. मृत्यू, अधोलोक, पाप आणि पापाशी संबंधित प्रत्येक गोष्ट कायमची संपवली जाते. जणू काही सृष्टीची नव्याने सुरुवात होते. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा शेवट काय होतो? तर सर्व दुःखांचा कायमचा अंत होतो आणि एका परिपूर्ण, कधीही न संपणाऱ्या शांतीच्या युगाची सुरुवात होते. जेव्हा बंडाचा कोणताही मागमूस उरत नाही, तेव्हा अशा विश्वाचा खरा अर्थ काय असेल? एक असं विश्व जिथे स्वतंत्र इच्छाशक्ती आणि परिपूर्ण सुसंवाद अनंत काळासाठी एकत्र नांदतात. हा एक खूप खोल प्रश्न आहे, ज्यावर विचार करायला हवा.